सो गाईज आपण डायरेक्ट हॉस्टेलला नाही गेलो, इथे आलो, यांनी बोलवले आता आपल्याला करायचं रील शूट. सो स्टे ट्यून. काय ही आमची सर्वांची पब्लिक आहे. अमेरिका रिटर्न हा येणार आहे आणि बीट रिटर्न. आणि आपण नाशिकलाच राहतो. आम्ही नाशिकला आपण लकी फ्रेंडच्या घरून रिटर्न. आणि आम्ही फ्रेंडच्या घरून रिटर्न. कीजिए, सब्सक्राइब कीजिए, कमेंट कीजिए और सब कुछ कीजिए. अरे उठले अरे नको. सो गाईज आपण रील शूट करायला आलो इथं एड्यांसोबत, आपल्या एड्यासोबत. डॉगेश जी, हे सुमित त्याला लाईक करायला लागेल. डॉगेश जी कैसे हो तुम? टावन आता टावन ना तुला नाही का 14-15चा जमाना गेला रे. हे आमचे सिनियर 5 झालेले डायरेक्ट ओरा प्लस प्लस प्लस. काय करायचं. सो गाईज कामा ना धामा दुसऱ्यांच्या सोसायटीमध्ये येऊन खेळू राहिले लहान पोरं. अरे चप्पलची ग्रिप जायची. हा नेवन ॲडेडची बँड नवीन चप्पल आहे. काय गोरा दिसतोय, काय गोरा दिसतोय भाई, पण एक नंबर. तू बी काय गोरा दिसतो. काय काय बोलतोय तू? सॉरी तू थंड घे ना. ब्रँड अँबॅसिडर आहे नाव. अपकमिंग बिग नाही ब्रँडचा नाही मालक. त्याच्या ब्रँडचं नाव हे नाही याच्यावर नाही त्याचं ब्रँड. आपल्याला निघून आला ना, हे तुझं शर्ट आहे. फाड फाड. कलर बी उडला का? कलर बी उडला. कलर बी उडला. तो काय म्हणणार सुप्रीम बोर्ड बिस्किट इल्युमिनाटी नाव घेतलं का मी? तुझा वाला सीन तो चुकला खाल. नाही तो चुकलाच, तो पूर्ण नीट गेला. दीड वर्ष तू वॉइस देशील, नंतर काय करणार? नंतर थोडी तू येणार आहे माझं घर चालवायला भाऊ. नंतर तुझं तू पाहून घ्यायचं, बाकी मला सांग. मग मी आतापासूनच माझं क्रीप कंटेंट ब्रो, क्रीप कंटेंट. तुम्ही नाही का याला कधीच नाही का इल्युमिनाटीचे नाही का सरप्राईज करून राहिले तुम्ही. आता मी प्रमोट करतो. सबस्क्राईब केलं का? मग कधी करशील? जाऊ दे, बरं झाले. यांनी याच्या मित्राला आणला. आपला नाही का मोबाईलची चार्जिंग वाजते, आपला ब्लॉग बनतोय. खरी गोष्ट आहे. सो गाईज रील शूट झाला आपला. आता आपण जातोय कुठे चालला? आता अजून एक रील शूट करायची, लोकेशन. सो स्टे ट्यून. बोलो. नहीं पैसे नहीं, लेकिन मेरे को वाटर लेने का, इसके वजह 60-70 रुपये कमाया मेरे को. हर बार ऐसे ही बोलते ना रे तुम. यार मेरे को 100 रुपये जमा, हर बार मिलता है, ऐसा ही बोलता है ना तू. फिर भाई 100 रुपये जमाना पड़ते ना मेरे को भैया. काम धंधे क्यों नहीं जाते फिर बोल, तुम? ये मेरा काम है शायरी बोलने का. तो किधर लग जाओ ना फिर, कॉन्सर्ट विंसर्ट को. तुला कैफे भी 500 रुपये रोज. कैफे देखने का उधर लगाने का, मस्त लग जाने. तुम्ही बघू शकता गाइस, वन ऑफ द बेस्ट शायर इन द वर्ल्ड इज हियर. ये का कुछ बोलूं क्या शायरी? शायरी नहीं ना, पैसे नहीं ना भाई. क्या? मुझे भी शायरी आती. वो तुम्हारा मुंह देख के भाग गया. मुझे भी शायरी. फुटाचं शायर. नाही मुझे भी शायरी आती. अरे तो दरवेळेस शायर येतो तसंच बोलतो. हम भी शायर आहे. आणि सो गाईज हा पोरे आपल्याला लवकरच मुंबईला घेऊन जाणार आहे. डॉन कोणती थेरपी आहे? कॉलेज रोड थेरपी. शॉपिंग करायची आपल्याला खूप सारी. कधी घेऊन जाणार आहे सांग लोकांना मुंबईचा ब्लॉग बघायचा. पुढच्या हप्त्यात नाही रे, पुढच्या हप्त्यात. तरी दसरा आहे ना, त्याच्या पुढच्या जावं लागत. नक्की ना? नक्की. पेपर राहू का काही पण राहू? बघू ना आपण. बघू बिगू काही नाही. जाऊ. सो गाईज याच्यासारखा कोणता अजून दुसरा पोरगा दिसला ना, तो याचा जुडो भाऊ बरं का. त्याचं नाव प्रेम आहे. आभी परत त्याचा क्लोज झाला म्हणून तो पोऱ्या पळून गेला का? खिजला काय रे? चुकीचं आहे रे. तुझं गप्प रे, तुझं नाव सार्थक गजरे. खिजला. सो गाईज नाही म्हटलंय डायरेक्ट. आभी परत सुमिताच्या जवळ गेला म्हणून सुमिताचा मित्र पळून गेला. त्याला खिजलाय तो खिजलाय. सो गाईज इथे पाऊस चालू आहे तर आम्ही थांबलेलो आहे, म्हणून आमच्या जीवनाचा झालाय सार्थक गजगाटे. ऑब्से बोले तो ऑब्से. माझ्या आयुष्यात लय दिवसापासून नाही का सार्थक गजगाटे होता. हा ना, आज सार्थक सार्थक गजगाटेचं आयुष्य माहिती आहे तुला? माझा प्रश्न उत्कर्षला की उत्कर्ष तो शूट का केला नाही? कोणता शूट आहे? तो वाला. अरे ते EMI होतं तर आपण कुठे EMI वर जगतो का रे? आणि तो विषय ते परत माझे मित्र मेसेज करेल कमेंट मध्ये, काय रे EMI वर गाडी घेतली, कोणाला माहितीच नाही गाडी घेतलेली म्हणून. जीवनाचं खरं माहिती पडलं गेलं असतं. ते खरं माहिती जीवनाचा ऑन कॅश घेतो घरच्यांच्या भरोसा.
Guys, आता सेल्फ इंडिपेंडेंट होणार आहे तुमचा भाऊ. सगळं आता स्वतःच्या जीवावर घेणार. आता MTS ला आपला सर्वांना तो शॉर्मा नवरे अरे तू हे हो गाईस, मी काही खाऊ पिऊ नाही घालणार आहे. हे चहा पाजू शकतो बस, जास्त काही नाही. बघू शकता गाईज तुम्ही, हे इथं सार्थक गजगाटे आहे आणि हा तुम्ही बघू शकता रितेश. अरे रितेश खिचलाय सध्याला. रितेश तुम्ही का खिचलात? बिस्किट नाही दिलं मला म्हणून. खिचलेला बिस्किट. सो गाईज, पाऊस थांबलेला आहे आणि आपल्याला जसं ऑप्टिक गॅलरीला आपल्याला चष्म्याचा थोडा प्रॉब्लेम झाला, तो ते पहिले करून घेऊन परत अजून शूट करायचं. गाईज, आपण आलो तो चष्मा रिपेअर करायला आपला. सो भाई अपना गॉगल रिपेयर कर रहे. व्लॉगिंग है व्लॉगिंग, टेंशन मत लो. किधर नहीं दिखा रहा मैं. हे कुठे गेले ॲक्सेस वाले. सो गाईज, आपलं गॉगलचं काम झालं आहे. आता आपण कुठं चाललोय समजा. गुगल ले. आपण नाही खाणार आहे गाईज. बघू कुठे जायला आपण? कुठे जायला आपण? गुगलने जायला. गुगल ले. सो गाईज, आपण इथेच अटकलेलो आहे. खूप डेंजरवाला पाऊस सुरू झाला इथे. वाहून जाईल सगळे वाहून जातील. महाप्रलय, महापाऊस, ढगफुटी पोहून जावं लागेल. आता बघू किती वेळ लागतो, काय लागतो. अमरने हेल्प केली आपल्याला गाडी घेऊन यायला इकडे. बस भाऊ, थँक्यू. आता माझे शूज वळले नाही होणार. चलो. सो गाईज, वी आर हिअर इन द रेन. फुल आवाज. आब्या सार्थक बघा थरथर. तो गाइस, यहाँ पे बहुत जोर से बारिश चालू है अभी भी. मुगल दरबार से निकल चुके. खाना पीना हो गया. अभी किधर जाने का सुमित दादा? आता सध्याला आपल्याला आडूसा पाहिजे. आपण आडूसा बघायला जायचं. तो कुठेतरी थांबून जाऊ. पाऊस झालाय थोडा कमी. मला तर वाटतं निघून जाऊया पावसामध्ये. हा पावसात खूप पाऊस आहे. हा चला. असं पण बोललं झालं, तसं पण बोललं झालं. सो गाइस, फिर से नदी को पानी आ गया है, पूरा आ गया है. अरे अमर कब से, अरे हम ऐसे जा रहे क्योंकि स्पेक्स के ऊपर फॉग जमा हो रहा है इसके लिए. सो गाइस, आपण ब्रिज खाली आलेले. पाऊस लागत, ब्रिजचे धबधबे चालू झाले. आता आपण चाललोय हॉस्टेलला. चलो. हे बघा इथे जाते. रोक चालू. प्रथम आपण इथे अशा भिजलेल्या अवस्थेमध्ये उपस्थित आहात आणि या अवस्थेच्या मागचं कारण, या अवस्थेच्या मागचं जे गुपित आहे, या अवस्थेच्या मागचं जे कारण आहे, जे सिक्रेट आहे, ते आहे पाऊस, ज्याला की आपण वर्षा सुद्धा म्हणतो. वर्षा पाऊस इतका खतरनाक झालेला आहे हे बघू शकता तुम्ही की पूर्णपणे आम्ही भिजून गेलेला आहे. सर्वप्रथम या पावसाचा इथं जाहीर निषेध करतो की घराच्या बाहेर पडलेले मुलं, शैक्षणिक मुलं यांचा हा पाऊस कशा प्रकारे छळ करतो याचं एक ताजं उदाहरण आहे. शेतकऱ्यांचा तर छळ चालूच आहे, सामान्यांचाही छळ चालूच आहे, झाडांचाही छळ चालूच आहे. मी असं म्हणत नाही की पावसावर बंदी आली पाहिजे, पावसानेही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की बाबा पाऊस आता तू थांब. केदार जाधव जसं म्हणला होता तिकडे जा, महाराष्ट्रात तुझी गरज आहे. आता मी म्हणतो केदार जाधवच्याच घरी जाऊन पड, त्याच्या म्हणजे घरावर पड, घरी नाही घरावर पड. त्याचा एक व्हिडिओ नेहमी पावसाळ्यामध्ये वापस येतो
आणि वर्ष देवाला वाटतं की पाऊस डबल एकदा महाराष्ट्रात पडला पाहिजे, म्हणून महाराष्ट्रात जास्त पाऊस पडतो आणि विजाच्या कडकडाट सोबत पाऊस पडतो. तर इथे या ठिकाणी ठिकाण दाखवा. सो गाईज अजून पाऊस वाढून गेलेला आहे खूप. या ठिकाणी या ठिकाणी गाडी बंदचं आम्ही आंदोलन इथं छेडतो. जाहीर निषेध करतो. जाहीर निषेध शोकांतिका. आणि शोकांतिका इथं अशी सांगायची आहे की तुम्ही बघू शकता या गाड्या बिचाऱ्या कशा गपचूप उभा आहेत. माझे ऍक्सेस बघू शकता आणि भिजून इथे आलेले. बळी पडलेले 4 विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांचं काय होईल? जाहीर निषेध करतो या ठिकाणी या पावसाळी. या ठिकाणी या सरकारने या गोष्टीचं गोष्टी नमूद केलं पाहिजे. नाही सरकारनं तर नमूद केलं पाहिजे, पण जाहीर निषेध. धन्यवाद. सरकारी यंत्रणा सो गाईज अवतारकांड झाले म्हणून जज नका करू. इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग. लाईक कमेंट अँड सबस्क्राईब द चॅनल. बाय.